बघा, मग आपण जेव्हा पॉईंट कॉमन आहेत, पॉईंट कॉमन असताना आपण ट्रायंगल कसं ड्रॉ करायचं आपण ते बघतो. बघा, आपण एक नॉर्मल ट्रायंगल ड्रॉ करायचं. सपोज टू आपण अजून एक बघूया. इथं आपण इथं जर बघितलं की आपण ह्या स्टेप्स ज्या आहेत त्या स्क्रीन टाकता. आता तुम्ही मला मदत करायची आणि मला सांगायचं Yes? ओके, बघा, कंस्ट्रक्ट एनी ट्रायंगल ABC. कुठलंही ट्रायंगल आपण काय केलं आहे आता ड्रॉ करतोय. तर कंस्ट्रक्ट एनी ट्रायंगलमध्ये मी तर माप बघा, ही लाईन घेतली 10 सेंटीमीटर इतकी ही मी लाईन. हे तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर म्हणून तुम्ही पण 10 सेंटीमीटर इतकी घेतली. मग तुम्हाला काय करायचं आहे, ट्रायंगल पूर्ण कंप्लीट करायचं. हे घेतलं, हे माप मी सांगितलं का तुम्हाला. त्यानंतर याला मी नाव देतोय AB. आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे, हा ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे ज्यात B हा कॉमन पॉईंट आहे दोन ट्रायंगलमध्ये. आणि ते दोन ट्रायंगल सिमिलर कोणते कोणते आहेत, तर ट्रायंगल ABC सिमिलर, हा मोठा ट्रायंगल आला ABC सिमिलर A', B, C. मग आता आपल्याला हा असा ट्रायंगल ड्रॉ करत असताना पहिले आपण ट्रायंगल ड्रॉ केलं आणि त्यानंतर डिवाइड BC इन 5 इक्वल पार्ट्स. 5 इक्वल पार्ट्समध्ये तुम्हाला डिवाइड करत असताना तुम्ही अंदाजे समजा 30 डिग्री घेऊन घ्यायचा किंवा 45 घेऊन घेऊ. किती घेऊ, 45 भाग घेतला आणि तिथून आपण ही लाईन घेऊ. त्यानंतर काय केलं बेटा, त्यानंतर काय केलं आपण घेतलं आपण घेतली कंपास. ह्या कंपासमध्ये एक माप घेतलंय, ते मी 1.5चं घेतोय. तुम्ही कितीही घेऊ शकता, देर इज नो रूल की किती घ्यायचं. आता हे थोडंसं बोर्डमध्ये थोडा कसं येत आहे फरक पडतोय, तर पडू द्यायचं, काही फरक नाही. हे इथं मी चाप मारलं, परत मी घेतलंय आणि इथं परत काय केलंय चाप मारलं, परत घेतलंय आणि इथं मी चाप मारलं. हे जितके चाप आपण मारतोय, जितके आपण चाप मारतोय तितके तिथं काय येत आहेत तुमचे भाग करताय तुम्ही. मग तुम्हाला ह्या दोघांचा जो ट्रायंगलचा रेशो दिलेला आहे, म्हणजे AB to the A', equal to BC to the BC dash आणि AC to the A', C'. किती भाग दिलेले 5/4
मग तुम्ही ही रुलर घ्यायची, म्हणजे 5/3 दिलेले बेटा, ही रुलर घ्यायची आणि ह्या रुलरने काय करायचं, मी डायरेक्ट लाईन घेतो, स्ट्रेट लाईन चालेल. ओके, ही लाईन घेतली. ह्या पॉईंट पासून आपण इथं, ह्या पॉईंट पासून ही लाईन ड्रॉ करायची. इथं थोडा एरर येतोय, लाईट येते ना म्हणून. आणि मग मी तर काय केलं बघा, इथलं पॉईंट खूप महत्वाचं आहे. मी ही लाईन मॅच करायची, काय करायची, मॅच. आणि इथं नाव देऊन द्यायचे B1 B2 B3 B4 B5. तर 3 नंबरला B3 ला घेऊन जायचं आणि माझ्या मते इथून घेऊन जावं लागेल, कारण ती लाईन तिथून ड्रॉ होईल ती. आणि ही मी लाईन ड्रॉ, इथं काय नाव दिले मी, B1 B2 B3 B4 आणि B5. हा जो पॉइंट आहे हे टोटल जर 5 आहे तर हे 3 भागचं आहे. तर तो 3 भागचा पॉइंट काय लिहायचा आहे, C'. आणि परत रुलर घ्यायची आणि रुलर घेतल्यानंतर इथं घेऊन जायची. प्लीज बघा इथे. आणि ते पॅरलल लाईन कुठून कुठे घेऊन जायची तिथपर्यंत. आणि हे तुम्ही लाईन ड्रॉ. इथं जे नाव दिलं तुम्ही C', इथं देणार A'. शेवटचं 1 मिनिटात पद रिपीट करून सांगतोय की कसं येणार, बरोबर आहे का. तर ट्रायंगल ABC सर्वात पहिले ड्रॉ केलं. ABC मोठं ड्रॉ केल्यानंतर तुम्ही काय केलं, इथं BC हा 5 भागात डिवाइड करायचा आहे. हे तुम्हाला 45 डिग्रीला सांगितलं आहे. अँगल बदलला तरी चालतं, पण 45 घेतलं समजा. B1 B2 B3 B4 चाप मारायचे. चाप मारल्यानंतर काय केलं, शेवटचे 2 पॉईंट जॉईन करायचे. शेवटचे 2च का जॉईन करायचे, कारण पॅरलल यायला पाहिजे. हे इथून मग पट्टीची सरबत घेऊन जायची इथपर्यंत आणि हा 3रा पॉईंट येतो. आणि इथून मग 2 ट्रायंगल कोणते तयार झाले बेटा आपले, पण हा एक ट्रायंगल आणि अजून एक मोठा ट्रायंगल ड्रॉ झाला. आलंय लक्षात, येस और नो. ड्रॉ करता येईल का.